नमस्कार, मी ज्ञानदा कदम. न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गणेशोत्सव अवघ्या काही तासांवरती आलाय. भक्तांचा राजा असलेल्या लालबागच्या राजाचं पहिलं मुखदर्शन आज भाविकांना झालं आणि त्याच दृश्यांनी आपण बुलेटिनला सुरुवातही करणार आहोत. यापुढची बातमी कोणती असेल तर यानंतरची बातमी असणार आहे चष्मा वापरणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाची. असे एक आय ड्रॉप भारतात बनले ज्यामुळे वाचताना तुम्हाला चष्म्याची गरज लागणार नाही. डोळ्यांचे हे औषध खरोखरच ठरू शकेल का वरदान, हे बुलेटिनमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्यानंतरची बातमी आहे पुण्यातनं. पुण्यामध्ये वनराज आंदेकरच्या हत्येनंतर टोळी युद्ध आणखी भडकण्याची शक्यता किती, याचाही सविस्तर आढावा बुलेटिनमध्ये घ्यायचा आहे. आणि त्यापुढची बातमी सरकारच्या एका नव्या उपक्रमाची. सरकारचा नवा उपक्रम योजना दूत राज्यातल्या तरुणांना 10,000 रुपये कसे मिळवून देणार. योजना दूत कार्यक्रम फायद्याचा की तोट्याचा, त्याचा आढावा घेणार आहोत. आणि बुलेटिनमधली सगळ्यात महत्त्वाची बातमी आदर्श गुरुजींची. आज शिक्षक दिन आहे. शिक्षक दिनाच्या निमित्तानं राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवले गेलेले महाराष्ट्राचे लाडके शिक्षक कोण, हेही आपल्याला पाहायचंय. तर सुरुवातीला लालबागच्या राजाच्या मुखदर्शनानं आपण बुलेटिनला सुरुवात करूया. गणेशोत्सव अवघ्या काही तासांमध्ये सुरू होणार आहे, पण त्यापूर्वीच आज लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या मुखदर्शनाचा सोहळा पार पडलाय. रिलायन्स फाउंडेशन कडनं 20 किलो सोन्याचा 16 कोटी रुपये किमतीचा मुकुट सुद्धा अर्पण करण्यात आलाय. जसे रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने आलेला हा मुकुट आहे, अतिशय रेखीव आणि अतिशय नक्षीदार हा मुकुट या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो. जवळजवळ 20 किलो वजनाचा हा मुकुट 16 करोड रुपये किमतीचा अंदाजे हा मुकुट या ठिकाणी बाप्पाच्या चरणी या भाविकांनी रिलायन्स फाउंडेशनने अर्पण केलेला आहे. तर गणेशोत्सवाच्या काळात लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात. अनेक सेलिब्रिटी, राजकारणी बाप्पाच्या चरणी लीन होतात. देश विदेशातले VVIP सुद्धा उपस्थित राहतात आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेतात. तर संपूर्ण गणेशोत्सवाच्या काळात न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना घरबसल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेता येणार आहे.